कैरोसारख्या प्रसिद्ध शहराचा विमानतळ हा अगदीच एस टीच्या शाळासारखा असावा याचे मला दुःख झाले. पण विमानातून बाहेर पडल्यावर आमचे पाय कैरोला लागले नसून बहरीन नावाच्या बेटाला लागल्याचे कळले. कोलंबसाला आपले पाय हिंदुस्थानाला लागले असे वाटले होते. पुढे ती अमेरिका आहे हे कळल्यावर त्याला जे वाटले असेल तशासारखेच मलाही वाटले. एकतर बहरीन हे प्रकरण कुठे आहे ह्याचा पत्ता नव्हता. शेवटी तिथे सकाळचा चहा मिळतो हे कळल्यावर उपाहारगृहाच्या दिशेने आम्ही गेलो. दूरवर तेलाच्या खाणी असल्याचे कळले आणि बहरीन हे लहानसे बेट तेलाच्या खाणीविषयी प्रसिद्ध आहे या बेटाविषयी काहीही कळले नाही. आम्ही उपाहारगृहात चहाची वाट पाहत बसलो. विमानात तेल भरले जात होते. बऱ्याच प्रतीक्षेनंतर चहा आला. त्याच्या चवीवरून या बेटावर खजुरीची पाने वाळवून चहा करीत असावे अशी शंका आली आणि दूध उंटिणीचे असावे याची तर खात्रीच पटली. मी आजवर तो मॉन्जिनीतला हुकलेला चहा सोडून अनेक जातींचा चहा प्यालो आहे. कोकणी बंदरातल्या टावणानात मिळणारा चहा, नर्मदे पलीकडे मातीच्या भांड्यातून मिळणारा चहा, पितळी कपबशीतला मद्रासी नमुना, उकळत्या दुधातील मसालानी चाय, रेल्वे स्टेशनच्या चहाऐवजी कोळशाची भुकटी मिसळलेला चहा, बिन दुधाचा चहा, बिन साखरेचा चहा आणि जुईच्या कळ्यांचा चिनी चहा. परंतु बहरीनच्या विमानतळावरील चहा मी जन्मात विसरणार नाही. मंजिष्टेचा काढा देखील त्यानंतर मी चवीने प्यालो असतो. ह्या चहापानातला एक आनंदाचा भाग म्हणजे हा चहा आम्हाला फुकट मिळाला. वाटेत विमान जिथे जिथे थांबते तिथला चहा विमान कंपनी प्रवाशांना स्वखर्चाने देते हे ज्ञान होण्यासाठी बहरीनच्या त्या चहाची आम्हाला फी भरावी लागली. अर्धा पाऊण तास विश्रांतीनंतर प्रवासी मंडळी विमानाच्या पोटात पुन्हा शिरली आणि त्या गरुडाचे पंख पुन्हा फडफडू लागले. यापुढला कैरोपर्यंतचा प्रवास म्हणजे एका वाळवंटातून दुसऱ्या वाळवंटात चालला होता. मधून मधून दृश्यपालट म्हणून एखाद्या समुद्राची पट्टी दिसे. एरवी औषधालाही कुठला हिरवा रंग दिसत नव्हता. ह्या वळवंटातून इस्मालाची हिरवी पताका का फडफडली ते आता कळले. पैगंबराने आपल्या निशाणाचा रंग हिरवा ठेवण्यात कमालीची चतुराई दाखवली. ह्या वाळवंटातले लाखो अरब त्या हिरव्या मागून का गेले हे त्या वाळवंटावरून उडत जाताना चटकन उमगते. महंमदाच्या कुराणा इतकेच, किंबहुना अधिक ते हिरवे निशाण आकर्षक आहे. रात्रीच्या वेळी त्या महान वालुका सागरावर दिसणारा तो चंद्र आणि दिवसाच्या रखरखाटात डोळ्यांना विसावा देणारा तो हिरवा रंग यांची सांगड घालून महंमदाने त्याच्या डोळ्याचे पारणे इस्लामच्या निशाणावर फेडले आहे. सकाळचे 8:30 पावणे 9 वाजले असावेत. मी वाळवंटात एखादा उंटाचा तांडा दिसतो की काय ते पाहत होतो. त्या रखरखाटात आपला काफिला घेऊन जाणारा उंटावरचा शहाणा अर्थातच निघाला नाही. वाळवंटातला प्रवास बहुधा नक्षत्रांच्या सोबतीने होत असावा. वाळवंटात अधूनमधून कोरड्या नद्या आढळत होत्या. कदाचित काफिल्याचे ते मार्ग असावेत. दिवस वर येत होता आणि विमानातून खाली पाहणे अशक्य होऊ लागले होते. इतक्यात त्या वाळवंटाच्या मधून आमचे विमान समुद्राच्या विस्तारावरून जाऊ लागले की मनातल्या मनात त्या समुद्राला तांबडा समुद्र, कास्पियन समुद्र, काळा समुद्र, भूमध्य समुद्र अशी सगळी नावे ठेवून घेतली. काही वेळाने कुणीतरी आमचे विमान सुवेज कालव्यावरून जात असल्याची हूल उठवली आणि प्रत्येकाने आपापल्या मकदुराप्रमाणे कुठला तरी एक पाण्याचा पट्टा डोळ्यांपुढे ठेवून तो सुवेज कालवा असल्याची समजूत करून घेतली. सारेच पाण्याचे पट्टे फर्ग्युसन कॉलेजच्या कॅनॉल एवढे दिसत होते. एका कालव्यात मात्र बोटी मीही पाहिल्या आणि तो सुवेज कालवा आहे अशी गुप्तपणे खुणगाट बांधून घेतली. हाच तो सुवेज कालवा. ह्यावरून जागतिक युद्ध पेटणार होते. विमानाच्या त्या अफाट उंचीवरून करंगळीच्या रुंदीचा दिसणारा तो पाण्याचा एक ओघळ हा निम्म्या जगाला उद्ध्वस्त करणार होता आणि उरलेल्या निम्म्या जगाला असंख्य व्याधींनी पोखरून टाकणार होता. एखाद्या माथेफिरूच्या डोक्यात जर नव्या पर्जन्यास्त्राची किंवा वायस्त्राची कळ फिरवण्याची लहर आलीच तर त्या करंगळीभर सुवेजच्याच भोवती काय तर साऱ्या जगाचे वाळवंट झाले असते आणि ह्या पळातून वाचलेल्या एखाद्या नखा एवढ्या तृप्त पाण्यातून पुन्हा नव्या सृजन्याची सुरुवात झाली असती.
खाली आकाश आणि वर आकाश अशा अवस्थेत विमानातून ढगांच्याही वरून जात असताना जीवनासंबंधी विचार करण्याच्या दृष्टिकोनात इच्छा असली नसली तरी फरक होतो. विमानात विमान कोसळण्याची भीती वाटतच नाही. जिथून महासागर हे बशीभर पाण्याएवढे दिसतात तिथे स्वतःचे जीवित ही अत्यंत नगण्य गोष्ट वाटायला लागते. ज्या वाळवंटाच्या माथ्यावरून आम्ही कैरोच्या दिशेने निघालो होतो त्याच्या आसपास बाबोलियन, सुमेरियन आणि असिरियन संस्कृतीचे बगीचे फुलले होते. अलेक्झांड्रियाच्या ग्रंथशाळेतील ग्रंथमणे लाखोंच्या संख्येने जाळले गेले होते. कुठल्या तरी बड्या चौघांची किंवा पाचांची त्यावेळीही एक परिषद भरली असेल आणि ते भांडार भस्मसात केले गेले असेल. शेवटी महान आकाशाचे, महान समुद्राचे आणि महान मरुभूमीचे दर्शनही ह्या ढगांवरून विमान जाताना होणाऱ्या महान अवकाशाच्या दर्शनाने थिटे वाटू लागते. आणि हा सगळा करिश्मा काय आहे हा प्रश्न मनाला छळायला लागतो. काही वेळाने आमचे विमान कैरोला जाऊन पोहोचणार होते. इजिप्त हा देखील भारताइतकाच प्राचीन देश. परंपरेच्या गाठी शतकापूर्वी बांधल्या गेल्या. एवढेच काय, शतकाचा हिशोब येशूच्या जीवनाशी जुळवण्यापूर्वी इथे असंख्य शतके मोजली गेली आणि येशूच्या जन्मकाळी उगवलेला तो तेजस्वी तारा ह्याच वाळवंटाच्या छतावर त्या कुणी पथिकांनी पाहिला आणि ह्याच भागात यहुद्यांनी, ख्रिस्त्यांनी आणि महमदीयांनी मानवतेची शिकवण देण्यासाठी आपापली निशाणे मानवी रक्तात भिजवून नाचवली. विचार देखील विकारांप्रमाणे कालांतराने गुंगी आणतात. माझ्या नकळत त्या उंचीवर येऊन झेप पोचली आणि कुणाच्या तरी काहिरो या आवाजाने मला जाग आली. कैरोच्या विमानतळावर मला प्रथम दर्शन झाले ते युद्धासाठी सज्ज असलेल्या लष्करी विमानांचे. विमानसंहारक तोफांनी आकाशाच्या दिशेने आपली तोंडे वाचली होती. नव्या उद्याचा छोटासा रंगपट इथेही मांडला होता. नाटकाला केव्हा आणि कोण सुरुवात करणार होते ते ती समरी विरहत असणारी मातच जाणे. देशोदेशींचे धैर्यधर रंगून तयार होते. धनी मी पतीवरीन कशी अधना म्हणणाऱ्या भामिनींच्या एंट्रीचीच काय ती उणीव होती. इजिप्तमध्ये तुमचे हार्दिक स्वागत असो ही विमानतळावरची पाटी वाचल्यावर मला मनस्वी उकाड्यात गार पाण्याचा फवारा तोंडावर उडाल्यासारखे वाटले. हे स्वागत कोणाही मानवाचे कुठेही का होऊ नये. जोवर पासपोर्ट आणि व्हिसा नावाची माणसावर अविश्वास दाखवणारी शिक्कामोर्तबे जगात सरकारमान्य आहेत तोपर्यंत मानवतेची भाषा तरी कशाला. इजिप्तमध्ये तुमचे स्वागत असो. आम्ही कोण, काय, काही ठाऊक नाही अशा सर्वांचे आमचे स्वागत असो हीच पाटी सर्वत्र का जाऊ नये. विमान संहारक तोफांच्या पलीकडली ती सुंदर पाटी वाचताना मला ह्या विचित्र मनुष्य स्वभावाची खरोखरच मौज वाटली. इजिप्तच्या विमानतळावरील त्या पाटीने माझ्या मनात विचारांचा कल्लोळ उठवला. तिथल्या उपहारगृहातील परिचारिकांनी अत्यंत आदमीने आमचे स्वागत केले आणि उत्तम इजिप्शियन कॉफी दिली. मुंबईच्या विमानतळाच्या मानेने कैरोचा विमानतळ फारच लहान असावा. सभोवती नवीन बांधणी चालू होती. इजिप्तचा नवा इतिहास घडतो आहे. हा नवा राष्ट्रपुरुष कोणते स्वरूप धारण करणार याकडे साऱ्यांचे डोळे लागले आहेत. कैरोच्या विमानतळावरील हॉटेलात बसलो असताना प्रथम मला इजिप्शियन नावाच्या मनुष्य प्राण्याचे दर्शन झाले. मुंबईत इजिप्शियन लोक असतील परंतु हेच ते हे कळणे अशक्य आहे कारण आपल्या व त्यांच्या दिसण्यात ठळक फरक काहीच नाही. बाळपणी सक्तीने शिकवलेल्या इतिहासापलीकडे म्हणजे पिरॅमिड, मम्मी आणि नाईल नदी यावरील 2 मार्काच्या लायकीची टीप या उपर इजिप्तविषयी माझे अज्ञान वाळवंटा इतकेच अगाध होते. क्लिओपात्रा, जनरल नजीब आणि आता नासर या परते दुसरे कुणीही इथे राहत असल्याचे ज्ञान नाही. इथला प्राथमिक शाळा मास्तर, वकील आणि मामलेदार कसा दिसतो ते ठाऊक नाही. इथल्या हॉटेलात गरम काय मिळते याचा पत्ता नाही. इथल्या बायका नवऱ्याला नावाने हाका मारतात की इजिप्शियन भाषेतही इकडून खजूर आणणं झालं वगैरे वाक्प्रचार आहेत याचा विचार कधी डोक्याला शिवला नाही. क्षणाक्षणाला अज्ञानाच्या वाळवंटाचा विस्तार वाढताना दिसत होता. त्या हॉटेलमधले परिचारक बोलू इच्छित होते पण त्या 2 फुटांच्या अंतरात एक प्रचंड अदृश्य पडदा उभा होता
आम्ही फक्त जगातल्या मानवांना कळणाऱ्या हास्याच्या भाषेत बोलू लागलो. तो हसत होता आणि आम्ही हसत होतो. ह्या विमानतळावर काम करणाऱ्या मंडळींविषयी मला कुतूहल वाटले. दिवसातून 25 वेळा नाना देशातले नाना लोक तिथे अर्धा पाऊण तासापुरते एकत्र येतात आणि एखादे पेय घेऊन पुन्हा 10 दिशांना पांगतात. सर्वांच्या चेहऱ्यावर तेच कुतूहल, तीच उत्सुकता. आंतरराष्ट्रीय नाक्यावरच्या ह्या नव्या पाणपोया आहेत. जुन्या पाणपोयांच्या आश्रयाला येणारे पथिक एवढ्या घाईत नसतील आणि इतक्या दूर देशातून एका क्षणी जमणारे नसतील. 200-400 मैलांच्या परिघातले 2-4 तास बसून आपल्या देशी वार्ता सांगणारे, त्यांच्या देशाची ऐकणारे असे होते. आम्ही त्या उपहारगृहात भुरभुरला आलो आणि भुरभुरू गेलो. विविध पोशाखातला, विविध वर्णाचा आणि चेहरेपट्ट्यांचा हा थवा त्या उपहारगृहातून एखाद्या चित्रपटासारखा सरकत असतो. इजिप्तचा विमानतळ सोडल्यानंतर आम्ही दुसरा टप्पा होता स्वित्झर्लंडमधल्या जिनिव्हाचा. आता हळूहळू वाळवंटाची सोबत संपली आणि आम्ही इटलीच्या माथ्यावरून झेप घेतली. इजिप्तची भूमी संपूर्णपणे अज्ञात, तर इटलीची ओळख पुस्तकांच्या पानापानातून झालेली. रोम, व्हेनिस, नेपल्स ही नावे पुन्हा आठवू लागली. जाता जाता विमान कोसळायचेच असेल तर नेपल्सच्या आसपास कोसळावे असे वाटायला लागले. नेपल्स ही शिल्पीजनांची काशी. जिथे जावे त्या वास्तूने भरलेल्या डोळ्यांनी दर्शन घ्यावे आणि मग डोळे मिटावे. पण तसे काही घडले नाही. नेपल्स आणि व्हेनिस काही दिसले नाही. पण रोमच्या माथ्यावरून मात्र आम्ही त्या पुरातन शहराचे कळस पाहिले आणि समाधान मानून घेतले. गिब्नेने लिहिलेला रोमन साम्राज्याचा विकास आणि विनाश अजून वाचायचा राहिला आहे, हा विचार तेवढाच चटका लावून गेला. जगाच्या डोक्यावरून उडताना शेवटी काय काय वाचले आहे आणि समजून घेतले आहे, यापेक्षा काय काय वाचायचे आणि समजून घ्यायचे राहिले आहे, हा विचार मनाला अधिक अस्वस्थ करतो. तास दीड तासात आल्प्स दिसायला लागले आणि विमानाने युरोपचे नंदनवन गाठले. युरोपीय थंडीचा पहिला साक्षात्कार जिनिव्हाच्या विमानतळावर पाय ठेवल्याबरोबरच झाला आणि त्या क्षणी एका प्रचंड रेफ्रिजरेटरमध्ये शिरल्यासारखे जे वाटले ते पुढे 6 महिने वाटत होते. त्या थंडीला गारठा म्हणणे म्हणजे थंडीचा अपमान करण्यासारखे आहे. विमानातून बाहेर पाऊल टाकल्याबरोबर वयाचे घड्याळ 20 वर्षांनी मागे गेले. पुण्याच्या कॉलेजात शिकत असतानाचे दिवस आठवले. अशी एखादी पहाट असायची की जगाच्या अंतापर्यंत धावत सुटावे असे वाटे. त्या हवेत यौवनाला आव्हान असायचे. गारठा म्हातारा असतो, ही थंडी नवयौवना होती. जिनिव्हाच्या विमानतळावरचे विश्रांतीगृह हे आधुनिक फुलांच्या दुकानासारखे दिसत होते. सारे चेहरे कसे ताजेतवाने. प्रत्येकाच्या चालीत नृत्य होते. वय हा घटकच मुळी गैरहजर होता. आणि मग ज्या विशीच्या आसपास होत्या त्यांच्याविषयी काय लिहावे. टेबलावरच्या काचपात्रात पेये लखलखत होती. इथल्या कॉफीच्या पेल्यात जर बेहोशी होती तर इतर दैवी पेयांबद्दल काय सांगावे. जिथे जरा देखील आपले सौंदर्य घेऊन येते तिथल्या यौवनाला आपली लीला करायला आल्प्स ठेंगणा वाटला तर आश्चर्य कोणते. विमानतळावरची ती 15 मिनिटे कधी संपली हे कळले नाही. त्या वातावरणातल्या सौंदर्याला दिमाख नव्हता. तारुण्याचा ताळ सुटला नव्हता आणि थंडी आकसून टाकत नव्हती. जीवनाला नकळत नवे दान देऊन जात होती. परंतु विमानाच्या कुशीत शिरताना स्वित्झर्लंडचा तो तेवढाच परिसर मी डोळे भरून पाहून घेतला. दूरवरच्या सूचीवृक्षांच्या आडोशाला असलेल्या टुमदार घरात दिवे लागणी होत होती. दूरवरचे पर्वत आकाशात मिसळत होते. आल्प्सच्या दऱ्यात आता काळोख शिरत असावा. विमान उडाले तेव्हा खाली पाहता पाहता एक चिमुकली नदी वळणे घेत पळाली आणि एकाएकी ढगांच्या प्रचंड पांघरुणाखाली स्वित्झर्लंड चिडीचूप करून नाहीसे झाले. पुढला टप्पा जर्मनीतला डुसेलडॉर्फचा. मुंबई सोडल्याच्या 20 तास होऊन गेले होते. वाटेत घड्याळाच्या काट्यांची बरीच फिरवाफिरवी केली. तासातासाने विमानाचा सारथी एक पत्रक पाठवित होता. त्यात किती हजार फुटांवरून विमान चालले आहे, वारा सुखाने वाहतो आहे की नाही, घड्याळात अमुक तमुक वाजता वगैरे इशारे असत. आसपासचे प्रवासी, अरे वा, 18,000 फूट उंच का,
वगैरे उद्गार काढीत. ढगांच्या पायघड्यावरून विमान जात असल्यामुळे 18,000 काय आणि 18 लाख काय, मला तरी उंचीतील फरकच कळत नव्हता. विमानातच काय, पण जमिनीवरचा उंची रुंदीचा फरक मला कधी कळला नाही. कोर्टात साक्ष देताना साक्षीदार सदर आरोपी हा माझ्यापासून 19 फुटांवर होता वगैरे सांगताना एकूण मला त्या साक्षीदारांचे सदैव कौतुक वाटत आले आहे. माझ्या बुटाचे माप, हॅटचे माप, कॉलरचे माप, मोजाचे माप यांचे इंच देखील मला स्मरत नाही. काय साईजची चप्पल काढून साहेब, ह्या प्रश्नाला आपला पाय अगर जुनी चप्पल दाखवणे हा बाळभोत उपाय आहे. 2 नंबर काढा वगैरे सांगणाऱ्यांविषयी मला आदर आहे आणि तारखा सांगणाऱ्यांना तर मी गहीवरून मिठीच का मारीत नाही हे मला कळले नाही. 17 जुलैची गोष्ट वगैरे प्रस्तावना करून बोलण्याची खरोखरच मला कमाल वाटते. शिवाजी महाराज 1680 वारले आणि 1857चे बंड 1857 साली झाले ही ऐतिहासिक तिथी आणि माझी आणि पराकाष्ठेच्या परिश्रमांनी लक्षात ठेवलेली माझ्या पत्नीची जन्मतारीख या उपर कोणतीही तारीख म्हणून माझ्या स्मरणात राहत नाही. वजन, माप, उंची, लांबी, रुंदी ही परिमाणे हे आपले काम नव्हे हे मी केव्हाच ठरवून टाकले आहे. त्यामुळे 18,000 फूट उंचीवरून जाणारे आमचे विमान ड्युसलडॉर्फच्या केव्हा उतरले हे समजायच्या आतच ऊ यासारखे शब्द कानावर आदळले. जोशी आणि पाटील इथे उतरले आणि मी देखील आंबलेल्या अंगाने लंडनच्या विमानतळाची वाट पाहू लागलो. प्रवासात शेवटला टप्पा आता अति त्रासदायक होता. पुण्याहून ठाण्यापर्यंतचा प्रवास लोणावळ्यापर्यंतच्या चहात आणि पुढे कर्जत ते ठाणे चिवड्यात हा म्हणता संपतो. परंतु मुलुंड, भांडूप, विक्रोळी वगैरे स्टेशने भारीच चिकट, निघता निघत नाहीत. प्रवास लहान असो वा मोठा, आपल्या सहनशक्तीचा मीटर आपल्या आधीच लावलेला असतो. मुंबई दिल्ली प्रवासात तो मथुरा स्टेशनपर्यंत असतो, तर मुंबई नागपूर मार्गावर तो वर्ध्याला पडतो. तिथून पुढे जांभया आणि आळोखे पिळोखे. ड्युसलडॉर्फ ते लंडन टप्पा असा त्रासदायक वाटला आणि 100वी जांभळी संपता विमानाने जमिनीच्या दिशेने झेप घेतली. एकाएकी लक्षद्वीप उजळल्यासारखे वाटले आणि 4-5 जणांच्या तोंडून एकदम उद्गार आला, आह लंडन. धन्यवाद.